दी प्रेसिडेन्सी भोईवाडा परेल या ठिकाणी आलेले आहोत. धनश्री योगेश रेवाळे या वैदींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला भेटूया रेवाळे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. श्रीकृष्णाच्या हातात सोन्याची बासरी, बरं, योगेशरावांचं नाव घेताना सदा मी हसरी. काय सांगता? द्या मग ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ही बहीण. नमस्कार. ही ननंद. हॅलो. नमस्कार. हा माझी मावशी. नमस्कार. ही मोठी ननंद. नमस्कार. ती पण ननंद. ती छोटी ननंद. ते तिचे मिस्टर आणि ती पण छोटी ननंद. नमस्कार. आणि त्या तिच्या सासू नंदेच्या. नमस्कार. आणि आमच्या काकी. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सांगा आता कुठली शाळा? माझी आर्यभट्ट हायस्कूल. जवळच होती हो ना? हो. त्यांच्याकडे का बघितलं तुम्ही? सेम आहे. हा, सेम शाळा आहे. तुम्ही पण त्याच शाळेत एकाच वर्गात? नाही, एका वर्गात नाही. मग हे 2 बॅच पुढे होते. तुम्ही मग काय पुढे गेलेच नाही? माझी ननंद आणि आम्ही एका वर्गात होतो. बरं 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 बरं. त्याच्यामुळे तुम्ही बहिणीला आणायला जायची? एवढी पण लहान नव्हती ती. अरे तसं नाही, म्हणजे लक्ष असतं ना बहिणीकडे, फार तुमचं लक्ष होतं हो ना? आर्यभट्ट कसं असतो आर्यभट्ट शाळेतलं वातावरण? खूप छान असतं. खूप चांगले संस्कार मिळाले आम्हाला तिथून. अरे वा. नाही म्हणजे कसं काय, तुमची ओळख कशी झाली दोघांची? माझी ओळख अशी झाली की म्हणजे यांचा पहिला म्हणजे खास मैत्रीण अशी नव्हती, पण त्यांच्या गेट टुगेदर आलं शाळेमध्ये आणि एकत्र आल्या. त्याच्यानंतर एकत्र आल्यानंतर ही आमच्या घरी एकदा गणपतीला आली होती. गणपतीला? गणपती हा कसा आहे माहितीये का, हो की नाही? गणपती हा म्हणजे उत्सवच असा असतो की तेव्हा बरेच जण एकमेकांच्या घरी जातात, काही जणांना ठेवून घेतात, हो की नाही? तुमच्या बाबतीत काय झालं? मी लालबागच्या राजाला आलेली. बर. म्हणजे पूर्ण फॅमिली आलेलो आम्ही. त्याच्यानंतर मी आणि माझी बहीण आम्ही इथे आलो दोघी जणी. या घरी आली. तेव्हा गणपती कुठे होता? तेव्हा इथेच होता. इथे बसतो गणपती. कुठे? हे लोक हे उभे आहेत तिथे. तिथे गणपती होता. तिथे गणपती बसतो. मग ह्या लोकांनी मला जेवायला वगैरे वाढलं. तुम्हाला? हो. तेव्हा मम्मी होत्या, काकी होत्या. तुम्ही दर्शनाला आला होतात की जेवायला? पहिलं तर मी दर्शनालाच आलेली, नंतर मग माझा विचार बदलला इकडे येऊन. हा, मग काय जेवायला सुरुवात केली इथे? नाही, त्याच्यानंतर तसं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तिने मला विचारलं. कोणी? नंदेने माझ्या. थांबा एक मिनिट. नंदेला कसं कळलं? नंदेला कसं कळलं म्हणजे हिनी पत्रिका आहे ना बहिणीजवळ देऊन ठेवली होती. कसली पत्रिका? हिची पत्रिका की ही पण त्याचे विषय चालतात ना, मुलींचे लग्न. मला नाही माहिती काय विषय चालला. म्हणजे हिने सांगून ठेवलेलं की असं नाही हो, त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण जेव्हा या गणपतीला तुमच्या घरी आल्या होत्या तेव्हा तुम्ही कुठे होते? तेव्हा मी घरीच होतो. तिला मला एक मुलगा सजेस्ट करायचा होता म्हणून तिने माझी पत्रिका मागवून ते घेतली. नंतर 6 महिन्यात. आता आपण गणपतीत आहोत. आता डिसेंबरला अजून खूप वेळ आहे. सप्टेंबर. हा, काय झालं तेव्हा? तुम्ही काय करत होते या जेव्हा घरी आले? नाही, घरी आलो तर मी घरीच बसलो होतो असं. तर मी बघितलं मैत्रीण व्यवस्थित आहे, म्हणजे बोल व्यवस्थित, आई बरोबर आहे. तर बोललो पुढे. त्या दिवशी तुमच्या मनात आलं का? हो, त्या दिवशी आलं माझ्या मनात असं. त्याच्यानंतर मग हे महत्वाचं कळलं का? हे नंतर पत्रिका वगैरे हा तो क्षण महत्वाचा. हा, मग काय झालं? थोडंसं मनात आलं तेव्हाच. त्याच्यानंतर मग बहिणीला विचारलं असं तू विचार. तर ती बोलली आमच्या बहिणीच्या मनात विचार आला? नाही, मग माझ्या मनात विचार आला. बोललो हिला, छोट्या बहिणीला बोललो तू विचारून बघ तिला काय जेवण कसं होतं. नाही म्हणजे विचार तिला असं माझ्याबद्दल. दरवर्षी गणपतीला येशील मग काय विचार? म्हणजे लग्नासाठी विचार डायरेक्ट. अरे वा वा. बघितलं, लालबागचा राजा आणि इथलं जेवण. हा, मग पुढे? तर मग त्यांच्या ही का बोलली तर घाई करू नका आता सध्या. आमचं एक 6 महिन्यात खास मैत्रिणीचं लग्न आहे, तेव्हा मी ती संधी साधून बोलते तिच्याशी. कोण ही? छोटी बहीण माझी. तुम्ही? तुमचं काही वधूवर सूचक मंडळ आहे? ती मला पूर्वीपासून फार आवडायची. तुम्हाला आवडायची म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की ही मुलगी घरात आली तर बरं परफेक्ट होती आमच्या घरासाठी. अरे वा, छान. आणि मग काय हिला बोललो मी, म्हणजे ही बोलली की ती विरारला राहते, त्याच्यामुळे ती ड्रेस करायला आपल्या घरीच येणार आहे, कपडे चेंज करायला, साडी बिडी घालायला. कधी? म्हणजे आता मी बोलू का? हा, बोला जरा. आता तुम्ही बोला.
आमच्या ग्रुपमध्ये आमच्या खास मैत्रिणीचं लग्न होतं. तो हॉल मी तेव्हा विरार म्हणजे माझं माहेर विरारला आहे. तर मला तिथून इथे यायला टुवर्ड्स आम्ही सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी होतो. तर आमचं असं ठरलं की ह्या मोक्याच्या ठिकाणी जमायचं आणि इथे सगळ्यांनी तयार होऊन मग आम्ही जाणार होतो. तर आम्हाला कोणालाच माहित नव्हतं की ह्या दोघांनी मिळून टॅक्सी वगैरे अरेंज केलेली आमच्यासाठी, म्हणजे स्पेशली ह्यांनी अरेंज केलेली माझ्यासाठी. हे आम्हाला काय माहित नव्हतं. आम्ही सगळ्या इथून तयार झालो व्यवस्थित. आम्ही टॅक्सीमध्ये जात होतो. तर हिचं बिहेवियर मुलुंडला होतं. तर हिचं बिहेवियर मला त्याशी थोडंसं वेगळं वाटलं. म्हटलं एवढी शांत शांत काय, एवढी बडबड करणारी असं. तर मी म्हटलं काय झालं. तर तिने नंतर मला हॉलमध्ये न राहून विचारला मी जेवायला जाताना की असं आम्ही तुझी पत्रिका जुळवली आहे दादाशी, तर असं सगळं व्यवस्थित आहे, तर तू एकदा भेटून घे दादाला. तर म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मग एका सॅटर्डेला आम्ही भेटलो. मग तुम्ही होकार कधी दिला? आम्ही सॅटर्डेला आम्ही भेटलो. त्याच्यानंतर एक मध्ये मंडे एक संडे गेला मध्ये. अच्छा. तर त्याच्यानंतर मंडे आला. तर माझं कसं होतं ऑफिसमध्ये फोन लॉक अँड की मध्ये असायचा. मी लंच ब्रेकला बाहेर आली तर त्यात मी बघितलं की त्यांचे 25 मिस कॉल होते तुमचे. हा. तुमचं काय बूथ वगैरे होता फोनचा? तुम्ही काय एवढे मिस कॉल दिले त्यांना? नाही म्हणजे असं ती बोलली होती एक फोन करत नंतर मी 2 मध्ये 25 फोन करत जा असं. तर मी कॉल बॅक केला त्यांना मग. तर मग ते विचारलं काय झालं. तर म्हटलं मी संडेला बोलली पप्पांशी. तर पप्पा बोलले की म्हणजे थोडा कास्ट इश्यू वगैरे आहे तर आपण म्हणजे बघूया, मी असं लगेच नाही सांगू शकत. बरोबर. तर ते सेम मी यांना सांगितलं की मी अशी लगेच नाही पुढे येऊ शकत, माझे पप्पा हो बोलले तरच मी पुढे येईल असं. तर ते ऐकून थोडे ते असे हायपर झाले की अरे नाही असं कसं. बोललो जात एक आता जातपात पण मानतं का साहेब. तर मग मी बोललो मी कन्व्हिन्स करतो पप्पांना. तर मी एकदम एक्साइटमेंट मध्ये हे घरी आले माझ्या डायरेक्ट असं. तर मी मस्त की सॅटर्डेला आम्ही भेटलो, विरारला. थर्सडेला हे घरी आले. तिचे पप्पा तर नाहीच बोललेले म्हणजे नकोच, तुम्ही डायरेक्ट पण आपल्या समाजापैकीच करूया. बरोबर आहे. पण तुम्ही डायरेक्ट घरी गेला? हो डायरेक्ट घरी गेलो. असेच हात बीत फोल्ड करून काय म्हणजे तुम्ही काय ठरवून काय गेले होते? नाही ठरून गेले नाही, आता लगेच हात बीत वर घेताय. खाली येत आहे. आणि माझे पप्पा जेवढे निगेटिव्ह होते ना, फक्त त्यांनी घरात पाऊल टाकलं ते पूर्णपणे 100% ह्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह झाले. म्हणजे क्षणात चित्र कसं बदलतं ते त्यावेळेला झालं. मग गेलो व्यवस्थित बोललो त्यांच्याशी. मग त्याच्या वडिलांना पॉझिटिव्ह आलं की ठीक आहे तर मुलगा का वाईट नाही असं. आणि मग लग्न ठरलं. आणि मग झाली बोलणी, मग इथचं सगळं झालं, बोलणी वगैरे झाली. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली. 5 वर्ष. एकदम छान, आनंदात. या दोघांनाही शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबर आता पहिल्या खेळामध्ये त्या सगळ्या वस्तू चांदीच्या मिळणार का या वहिनींना बघूया. मेहंदीच्या पानावर वेळ सुरू झाली. ओम साईनाथाय नमः. 30 सेकंद झाली. फक्त 30 सेकंद राहिली. गुळाचा गणपती. आम्हाला काय माहिती, तुम्ही आमच्याकडे का बघताय? 50 सेकंद झाली. फक्त 10 सेकंद राहिलेली आहेत. हे बघा 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि वहिनी तुम्हाला चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. हे काय आहे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. काय आरोप आहेत म्हणजे त्याच्यात ह्यांनी केलेले? एवढे प्रसन्न चेहरे आरोप करतील असं वाटत नाही मला. आरोप आणि कौतुक दोन्ही म्हणजे. कौतुक. थांबा बघूया. काय केवढा भ्रम आहे ना तुमचा. बघूया. पहिलं कौतुक. कुठे जायचं असेल तर तुम्ही उशिरा तयार होता. आता मुलींना तयार व्हायला वेळच लागतो. नाही तुम्ही मला उशीर होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. वेळ लागतो मला तयार व्हायला. हो ना. पुढचं. मिस्टरांवर सतत चिडत असता तुम्ही. अजिबात नाही. काय कौतुक आहे हे? काय हो खरं काय? तुम्ही खरं बोलता की खोटं बोलता? 100%. 100%. सकाळी सगळ्यांनंतर तुम्ही उठता? नाही, सगळ्यांच्या आधी उठते मी. हे खोटं बोलताय? अजिबात नाही. माझ्याकडे लिखित पुरावा आहे. घ्या. काय लिहिलंय? स्वभाव छान आहे. नाही टीव्हीतनच दाखवे सगळ्यांना. आहे का? स्वभाव छान आहे ते आम्ही कधी म्हटलं वाईट आहे म्हणून? आता एक एक ओल्ड रेकॉर्ड करणार त्यांच्यासाठी लगेच. मग
थोड्याशा कारणावरून लगेच चिडचिड करते. रेकॉर्डेड आहे, रेकॉर्डेड. बोला, मान्य आहे? नाही असं चिडचिड असं नाही, हा, बडक पण आहे. मला सगळं व्यवस्थित लागतं असं. ते ठीक आहे, पण चिडता की नाही? काय हो, खरं काय? हा आरोप मी मान्य करतो. हळूहळू लाईनवर यायला लागला. स्वतःच्या फिटनेसकडे जराही लक्ष देत नाही. ऍक्च्युली इथे येऊन मला सवय लागली. पहिली मी एकदम फिट अँड फाईन होती. तुम्ही काय रस्ता क्रॉस करून वडापाव खात असता की? सगळं इथे येऊन सतत जायला विरारला आवडतं, तो भाग वेगळा. अरे काय हसताय तुम्ही? तुमच्या मनातलं काही बोललो का? मिस्टरांना मित्रांमध्ये जराही मिसळू देत नाही. पण ते मिसळतात, त्यांना मिसळायचंय तेवढं. आरोप मान्य आहे तुम्हाला? हो मान्य आहे. बरोबर. असे काही छोटे छोटे आरोप केले तुमच्यावर, उशिरा उठण्यापासून, तुमच्या चिडण्यापासून, सतत माहेरी जाण्यापर्यंत सगळे आरोप आले. तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांना? एकदम उशिरानं उठत मी. 7:00ला उठते, 7-7:30. आणि दुसरं म्हणजे चिडचिड म्हटलं तर मला सगळं नीटनेटकं लागतं. जर ते थोडंसं मेस असेल तर माझी चिडचिड होते. होते. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? थोडीशी चिडचिड कमी केली पाहिजे. ओके. आणि तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी ते थोडं घरी आल्यावर पण असं थोडंसं ऍक्टिव्ह राहायचा प्रयत्न केला पाहिजे. कळलं? जर आणि एवढं थोडा पर्सनल लाईफला पण वेळ दिला पाहिजे. खरंच आहे. सतत मित्रांबरोबर नको आता. त्या इतर मित्रांची लग्न नाही का झाली? सगळ्यांची झाली आहेत. सगळ्या माझ्याच सारख्या, म्हणजे माझ्या साईडनेच आहेत सगळ्या. हो ना. मग एक काम करा ना, सगळ्यांच्या बायकांना मिळून कुठेतरी 20-25 दिवस पाठवा. प्रयत्न करतोय, पुरं फायनान्स करायला तयार आहे सर्व. एअरफेअर मधून सर्व द्यायला तयार आहे. वाटत बघतो पण जातच नाही. काय सीसीटीव्ही आहेत तुमच्यावर? बरं, आता पहिलं वहिनी तुम्हाला चित्र काढायचं. या सोपं चित्र दिलंय तुम्हाला. रेडिओ, रेडिओ, 10, गाडी, 9, 8, 7, आकाशवाणी, 6. FM रेडिओ, अभिनंदन. या, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. या तुम्ही आता घ्या. प्रेम प्रेम प्रूव्ह करायचं आहे आज तुम्हाला. 8 दिवस परदेशात जायला मिळणार आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. अरे काय प्रेम आहे. अभिनंदन. ठीक आहे, हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं वहिनी. आता तिसरं चित्र कोण काढणार? तुम्ही. बोलू नका. जमलं जमलं. थांबा 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 थांबा. दहा. आठ. बरोबर ना? अभिनंदन, बरोबर आहे. पण मला 1 मिनिट, तुम्ही हे काय काढलं? हा मोदक आहे. हा मोदक आहे. ही गुळाची ढेप. ही गुळाची ढेप अशी आणि असते. खोबरं. मगाशी विसरलेली. मोदक, गुळ आणि खोबरं. हे खोबरं आहे. शामृगापेक्षा बरं. हा मृगापेक्षा हे खोबरं आहे का हो? किसलेलं आहे, किसलेलं. किसलेलं आहे. ह्या बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. आपण कोण यांच्या? माझी वहिनी आहे ती. वहिनी. कसा आहे स्वभाव? वहिनींबद्दल काय सांगणार? खूप छान आहे वहिनी. हो, द्या. आपण आई आई. कसं सांगणार? सुनेबद्दल काय सांगा? छान आहे आणि हुशार आहे. हुशार आहे. म्हणजे मगाशी सगळ्यांनी आरोप केले ते तुम्हाला मान्य आहेत? नाही, थोडेफार आहेत. हो ना. बरं, काय सल्ला द्यायचा असेल तर? काही ना जरा तब्येत जॉगिंगला जावं एवढंच आहे. त्यांनी माणसं ठेवली आहेत. द्या त्यांच्याकडे. जावई म्हणजे मुलाप्रमाणेच आहेत. हं. जावई असं मला वाटत नाही. द्या आजीकडे. द्या. आजी काय बोलणार? बोला. सून म्हणजे चांगली आहे ना, सून प्रेमळ आहे, हा. मन मिळाव आहे, ती कामात पण हुशार आहे. अरे आणि वा. तरी किती काम पडलं तरी चेहरा हसरा आहे. हो, त्याचाच असतो तो रडलेला.
बोलायला कमी आहे जरा. हो ना. माझी वहिनी खूप छान आहे, दादाही तेवढाच छान आहे. हो हो नाही आवडली म्हणूनच आणली. ते कळलं आम्हाला ते. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागायची असेल तर माझ्या पप्पांची मागेन, की आमचं लग्न होतं आणि लग्नाचा म्हणजे एक दिवस आधी आमची हळद होती शुक्रवारी, आणि हळदीच्या दिवशीच म्हणजे पप्पा अटॅकने गेले. तर म्हणजे तो क्षण म्हणजे कोणा दुश्मनावर पण कधीच येऊ नये असं मला वाटतं. म्हणजे आम्ही त्यांना खूप खूप मिस करतो, सगळेच जण आम्ही त्यांना खूप मिस करतो. मग त्याच्यानंतर आम्ही थर्ड डेला असंच घरामध्ये छोटंसं म्हणजे असं फक्त ह्यांनी मला मंगळसूत्र घातलं, कारण पूर्ण चुडा वगैरे सगळी तयारी झालेली टोटल लग्नाची. त्याच्यामुळे नंतर आम्ही 15 दिवसांनी लग्न केलं, आणि त्यात पण मला मम्मीला सॉरी बोलायचं आहे की मी तिच्यासोबत नाही राहू शकत त्या पिरियड नंतर, की लग्न करून मला सासरी यावं लागलं. तेव्हा तिला माझी जास्त गरज होती, तर त्यासाठी मला तिला खूप सॉरी म्हणायचं. तुम्ही? मी तर आभार माझ्या सासऱ्यांचेच माने, कारण की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की, आणि आम्हाला त्यांची प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला पदोपदी त्यांची आठवण येत असते. कारण की ते व्यक्तिमत्व असं होतं की विसरण्यासारखं नव्हतं, कारण की एवढे हेल्पफुल आणि एवढे हे होते की, पण त्यांचं त्या दिवशी काय झालं आम्हाला माहीत नाही, पण असं नाही व्हायला पाहिजे होतं. म्हणजे मी तसं मी सर्व ईश्वराचरणी प्रार्थना करतो की हा क्षण कोणाला दिसू नये, की लग्नाच्या दिवशीच एका मुलीच्या त्याच आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा तो क्षण एवढा भयानक होता आमच्यासाठी की माझे सर्व मित्र आले होते, सर्व आले होते. त्या मंडपातच त्यांना आम्ही घेऊन गेलो. म्हणजे मी 2 दिवस झोपलो नाही रात्री, की एवढा आमच्या अंगात काटा उठायचा की असा क्षण कसा देवाला दाखवू शकतो. तुला ठीक आहे, पण त्यांच्या घरच्यांचे त्यांना देवाने एवढी जिद्द दिली की परत ते उभे राहिले, आणि ठीक आहे. आता सगळ्यात हॅट्स ऑफ आहे म्हणजे सगळ्या सासरच्या फॅमिलीला तर आहेच, आणि माझ्या आईला आणि माझ्या सासूबाईंना, की त्यांनी एवढं सगळं म्हणजे त्यांच्या शक्तीवरती तारून नेलं. आम्ही कोणच नव्हतो जर ते दोघांच पाठीशी नसते. तसे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. आज हा होम मिनिस्टरचा कॅमेरा घरात आलेला आहे. आपल्या वडिलांना खूप मिस करतायत, आणि जावई सुद्धा सासरेबुवांना मिस करतो. त्या एका एंट्रीवरती ज्या सासरेबुवांनी होकार दिला त्यांचा आशीर्वाद या घराला लाभला, आणि म्हणूनच उत्तरोत्तर दोघांची भरभराट होते आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला अगदी मनापासून नमस्कार. माऊली, तुम्हा दोघाही माऊलींना माझाही नमस्कार. मगाशी थोडीशी गंमत केली, पण आत्ता माझं म्हणणं आहे की तुम्ही सतत नाही, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माहेरी गेलंच पाहिजे. हां, आणि त्यांना सांगणं आहे मित्रांबरोबर पाहिजे तर कमी जा, पण माहेरी सोडायला जा. तेवढंच पाहिजे ना तुम्हाला? नाही ते नाही येत, मी एकटीच जाते. होतेच. या संपूर्ण कुटुंबाला अगदी मनापासून नमस्कार. या स्त्री शक्तीला नमस्कार, आणि हसत राहा, आनंदात राहा. आता जसे जागा कमी असली म्हणून तर का होईना, पण एकमेकाला असे घट्ट धरून उभे आहात, असेच कायम राहा. एकमेकांचा आदर करत राहा. तुम्हा दोघांना शुभेच्छा, आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया, आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.